वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आपल्याला माहितीच आहे आपण रायटिंग स्किलसाठी सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपला पहिला व्हिडिओ जो आहे तो ईमेल रायटिंगवरती होता आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच हा दुसरा व्हिडिओ आहे. जसं हे आपण मागलच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की रायटिंग स्किलचा टॉपिक हा सेक्शन 3मध्ये येतो आणि हे 16 मार्काला असते, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 प्रश्न असतात, ए बी सी आणि डी, प्रत्येकी 3 क्वेश्चन. त्यापैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो. जर तुम्ही ईमेल रायटिंग आणि त्याच्या अगोदर आपण जो काही पेपर पॅटर्न आहे तो सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन हे व्हिडिओ चेक करू शकता. तर आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए, ज्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपण हे तिन्ही ऑप्शन्स इथे शिकणार आहोत या युट्यूब चॅनलवरती. पण तुम्हाला जो पेपर मध्ये जो कोणता तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहात तो फक्त आणि फक्त मेसेज रायटिंगचाच तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. का? कारण तिथे तुम्हाला तुमची विद्वत्ता दाखवायची नाही आहे, तर तिथे तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत. ठीक आहे. तर पहा, या तिन्ही मध्ये जो सगळ्यात सोपा आणि लवकर होणारा आणि तुमचा टाइम वाचवणारा जो टॉपिक आहे तो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हाच टॉपिक आहे. बाकी स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन आपण या युट्यूब चॅनलवर डिस्कस करणार आहोत, पण हा क्वेश्चन तुम्ही पेपरमध्ये अजिबात अटेम्प्ट करायचा नाही. का? कारण यामध्ये तुम्हाला एकतर वेळ जास्त लागणार आहे, तुम्हाला विचार जास्त करावा लागेल आणि तुम्हाला मार्क तेवढेच आहेत जेवढे की तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजला आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला क्लिअरच असेल की तुम्हाला पेपरमध्ये कोणता अटेम्प्ट करायचा आहे. आणि जर पेपर जवळ आले असतील आणि तुम्ही तेव्हा हा जर व्हिडिओ पाहत असाल तर डायरेक्टली तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हाच व्हिडिओ पहा आणि याच्यावरच तयारी करून जा. ठीक आहे. यामध्ये पूर्ण आपण जे काही सोप्या ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला कुठेही अवघड जाणार नाही अशा प्रकारे पाहणार आहोत. तर पहा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्यामध्ये रायटिंग तुम्हाला जो काही तुमची मार्किंग कसे असतात, मार्किंग सेमच आहे पूर्ण रायटिंग स्किलमध्ये. कॉन्टेंटसाठी तुम्हाला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर सिक्वेन्स फ्लो ऑफ आयडिया 1, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेझेंट कशा प्रकारे करता त्याच्यासाठी 1 मार्क. आणि यामध्ये फॉर्मॅट महत्वाचा असतो. तर पहा, फॉर्मॅट काय आहे तर लक्ष द्या, जेव्हा कधी तुम्ही लेटर लिहाल तेव्हा मेसेज हे नाव टाकायचंच आहे तुम्हाला. अजून एक सोपी पद्धत समजून घ्या, जेव्हा कधी तुम्ही पेपरमध्ये प्रॅक्टिस पेपर सॉल्व करशाल, जेव्हा कधी रायटिंग स्किलचा तुमचा पोर्शन चालू होईल तेव्हा सेपरेट एक पेज पूर्ण हेडिंग टू बॉटम लाईन पर्यंत तुमचा पूर्ण एक पेज हे स्पेशल प्रत्येक रायटिंग स्किलसाठी असेल. ठीक आहे. समजा तुम्ही ईमेल रायटिंग चालू केलेली आहे तर ईमेल रायटिंग हे फ्रंट पेजला नवीन पेजवरच चालू झाली पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवा. 4 मार्काचा प्रश्न आहे, रायटिंग स्किलचा प्रश्न आहे, अर्धवट पेजामधून कधीही चालू करायचा नाही. तो जो तुमचा रायटिंग स्किलचा, समजा इकडे लक्ष द्या, हे तुमचं पेज आहे समजा. ठीक आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचा पेपर चालू करशाल, इथं जर तुम्हाला काही लिहायचं नसते, जो काही तुमचा बाकीचा पेपर आहे त्यामध्ये तुम्ही जे कोणती रायटिंग स्किल लिहिणारा त्याची हेडिंग असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या फॉर्मॅटनुसार इथं बाकी काय करणार लिहिणार आहात. ठीक आहे. नंतर सांगत आहे सेपरेट पेजवर स्पेशल एक काय असणार तुमची रायटिंग स्किल असणार आहे. ठीक आहे. एकाच पेजवर प्रत्येक पेजवर तुम्ही ते लिहिणार नाही, याची काळजी घ्या. क्लिअर आहे. समजा मेसेज रायटिंग साठी तुम्हाला कमी जागा लागेल, पण जर कमी जागा लागत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच पेजवर दुसरी रायटिंग स्किल चालू करणार. म्हणजेच काय, मेसेज रायटिंग तुम्ही अर्ध्या पेज मध्ये लिहिणार, मेसेज रायटिंग झाल्याच्या नंतर लगेच मग त्याच्या खाली ईमेल रायटिंग लिहिणार, असं अजिबात करू नका. ठीक आहे. हे एक्झामिनरला एकतर अवघड जाईल की तुमचा सिक्वेन्स पाहण्यासाठी, आणि हे प्रॉपर फॉर्मॅटही नाही आहे लिहिण्याचा. ठीक आहे. लिहिण्याचा स्किल शिकून घ्या. ठीक आहे. तर पहा, अगोदर तर तुम्ही काय टाकणार, मेसेज असा वर्ड, त्याच्यानंतर फॉर्मॅट काय, डेट अँड टाइम, नेम ऑफ द पर्सन whom मेसेज इज डायरेक्टेड. आता इकडे पहा,
इथं काय पहिलं जे नाव आहे ज्याला तुम्ही मेसेज सेंड करता, जसं तुम्ही जे काही व्हॉट्सअप आहे वगैरे त्याच्यावर काय करता, तुम्ही चॅट करत असता, तेव्हा काय असते, जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तर अगोदर काय जातं, तुम्हाला जर हे लक्षात ठेवायचं असेल तर अगोदर कुणाचं नाव, जर आपल्याला व्हॉट्सअपला कुणाला मेसेज पाठवायचा असेल तर अगोदर आपण काय करतो, कुणाचं तरी नाव सर्च करतो की ज्याला आपल्याला मेसेज पाठवायचा आहे. ठीक आहे, मला समजा माझ्या फ्रेंडला मेसेज पाठवायचा आहे आणि माझ्या मित्राचं नाव आहे समजा ए, मला कुणाला मेसेज पाठवायचा आहे, ए ला मेसेज पाठवायचा आहे, तर माझ्या सर्च बॉक्स मध्ये जाऊन मी कुणाचं नाव सर्च करणार, एचं. ठीक आहे, तर अगोदर नाव कुणाचं येणार, ज्याला मी मेसेज पाठवणार आहे त्याचं नाव, आणि त्याच्यानंतर तुमचा. आता इकडे पहा, इथं विद्यार्थी बऱ्याच मिस्टेक करतात, 4च मार्काचा प्रश्न आहे म्हणतात, पण जेव्हा तुम्ही मेसेज लिहायला घेता तो जास्तीत जास्त 2, 3 किंवा खूप झालं 4 लाईनच्या वर मेसेज गेलाच नाही पाहिजे. जर तुमचा 4 लाईनच्या वर मेसेज जात असेल आणि तुम्ही मेसेज मोठा मोठा करत असाल की जेणेकरून तुम्हाला वाटत असेल की मला 4 पैकी 4 मार्क पडतील, जर तुम्ही 4 लाईनच्या वर गेलात तर तुमचे मार्क कमी 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 होत जातील, याची काळजी घ्या. त्याच्यानंतर नेम ऑफ द सेंडर, जो कोणी मेसेज पाठवणार आहे त्याचं नाव शेवटी असेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक बॉक्स ड्रॉ करायला विसरू नका. हाच तुमचा काय फॉर्मॅट आहे, आणि तुम्हाला फॉर्मॅट चांगल्या पद्धतीने समजला असेल, आणि आपल्याला फक्त यामध्ये क्वेश्चन डिस्कस करायचे नाही आहेत, तर यामध्ये मी तुमच्यासाठी PYQ क्वेश्चन सुद्धा घेऊन आलेलो आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, प्रत्येक रायटिंग स्किल मध्ये आपण पाहणार आहोत. अगोदर तर रायटिंग स्किल काय असते, त्याच्यानंतर त्यावरचे जे काही PYQ आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत, आणि 2 ते 3 क्वेश्चन आपण अटेम्प्ट करणार आहोत. तर पहा प्रश्न काय दिलेला आहे, हा मार्च 2022 मध्ये तुम्हाला आलेला आहे. यू आर गोपाल, अ रिसेप्शनिस्ट इन द ऑफिस ऑफ अ कंपनी मॅन्युफॅक्चरिंग गारमेंट्स. एक गारमेंट्स मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय रिसेप्शनिस्ट आहात. अ सेल्स मॅनेजर मिस्टर देशमुख, जे सेल्स मॅनेजर आहे मिस्टर देशमुख ते तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे. अँड हँडेड ओव्हर दॅट सेल्स रिपोर्ट, आणि ते काय सेल्स मॅनेजर आहेत आणि त्यांनी काय पाठवलेलं आहे, सेल्स रिपोर्ट पाठवले आहे, टू सबमिटेड टू द जनरल मॅनेजर हु वॉज बिझी अटेंडिंग अ मीटिंग. इकडे पहा काय, तुम्ही गोपालात एक रिसेप्शनिस्ट आहात आणि मॅन्युफॅक्चरिंग गारमेंटची कंपनी आहे. अ सेल्स मॅनेजर, सेल्स मॅनेजर आलेला आहे कोण, मिस्टर देशमुख, तो तुम्हाला भेटला. त्याला काय करायचे आहेत, सेल्स रिपोर्ट सबमिट करायचे आहेत. कुणाकडे, जनरल मॅनेजरकडे, आणि ते काय आहेत एका मीटिंग मध्ये बिझी आहेत. तर पहा मिस्टर देशमुख, हॅलो, आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट टू द जनरल मॅनेजर. जनरल मॅनेजर साठी मला काही सेल्स रिपोर्ट काय करायचे आहेत, सबमिट करायचे आहेत, ते मी सबमिट करण्यासाठी इथे आलेला आहे. तर गोपाल काय म्हणणार, आय एम सॉरी बट द जनरल मॅनेजर इज इन द मीटिंग. मला माफ करा कारण जनरल मॅनेजर कुठे आहेत, मीटिंग मध्ये आहेत. कॅन यू लिव्ह अ मेसेज फॉर हिम अलॉंग विथ द रिपोर्ट्स. तुम्ही त्यांना मेसेज द्या तुमच्या रिपोर्ट सोबत. मिस्टर देशमुख, सॉरी आय हॅव टू लिव्ह इमिडिएटली, मला खूप लवकर जायचं आहे. टू कलेक्ट अदर रिपोर्ट्स प्लीज इन्फॉर्म द जनरल मॅनेजर दॅट आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली अँड आय विल सी हिम इन द इव्हनिंग ॲट 5:30 PM विथ द अदर रिपोर्ट्स. थँक्यू. आता लक्ष द्या, याच्यामध्ये तुमचा जो मेन मॅटर आहे की नाही तो यामध्ये. आणि मेसेज रायटिंग लिहिण्याची एक सोपी ट्रिक म्हणजे काय, इथं जो मेसेज दिलेला आहे, जे शेवटी मिस्टर देशमुखने सांगितलेला आहे, तो कधी भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे, हेच तुम्हाला तुमच्या मेसेज मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, फक्त याचा टेन्स चेंज करून पहा बरं. आता पहा याच्यामध्ये अगोदर तर आपण काय करू, मेसेज हेडिंग टाकली, त्यानंतर 4 मार्च 11 वाजता टाइम डेट टाकला, टाइम. आता इथं डेट असा वर्ड लिहायचा आणि त्याच्या पुढे डेट टाकायची, असा मूर्खपणा करायचा नाही, डायरेक्टली डेट टाकायची, त्याच्यानंतर टाइम लिहायचा. ठीक आहे, तर पहा डेट टाइम, त्याच्यानंतर कुणाला पाठवत आहोत आपण, ज्याला पाठवत आहोत त्याचं नाव अगोदर, टू जनरल मॅनेजर. सर पहा मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर,
Mr. Deshmukh, sales manager, was here to submit sales report. आता इकडे पहा. Was here to submit sales report when you were in a meeting. जेव्हा तुम्ही कुठे होते, मीटिंग मध्ये होते. आणि हा कोणता आहे, सगळा पास्ट टेन्स आहे. You were in a meeting. He had to leave immediate to collect the other reports. इकडे पहा. I have to leave immediately. आता काय, he had to leave immediately to collect other reports. इकडे पहा, इथं दिलेलं आहे he had to leave immediately to collect other reports. He will meet you. तो तुम्हाला भेटेल. इकडे पहा, इथं दिलेलं आहे I had to leave immediately. I will see him in the evening at 5:30 PM. He will meet you. तो ते तुम्हाला भेटतील. कधी? At 5:30 PM with the other reports. गोपाल. क्लिअर आहे. अगदी सोपा आहे, समजण्यासारखा आहे आणि स्कोरिंग मार्काचा आहे आणि पूर्ण याच्यामध्ये तुम्ही 4 पैकी 4 मार्क मिळवू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. राकेश, हॅलो, मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार. मिसेस सरकार, जे काही डॉक्टरची वाईफ आहे त्यांनी कॉल उचललेला आहे. ही हॅज गॉन टू हॉस्पिटल टू अटेंड द OPD. मे आय नो हु इज स्पीकिंग. मिसेस देशमुख काय म्हणताय, मला माहिती असेल का कोण बोलत आहात तुम्ही. राकेश, yes, I am Rakesh Sood. My wife has been having a serve headache since yesterday. Since this morning, she has also developed a high temperature. I would be very grateful if the doctor could come over to our place to examine her. काय म्हणताय आता, यांनी काय सांगितलंय, हे सांगत आहेत की कालपासून माझ्या पत्नीचं डोकं दुखत होतं आणि आज सकाळपासून तिला खूप जास्त ताप सुद्धा आलेला आहे. मी खूप ग्रेटफुल असेल की जर डॉक्टर सरकार जर इथं आले असते आणि त्यांनी हिला चेक केलं असतं, माझ्या पत्नीला चेक केलं असतं. मिसेस सरकार, ऑफकोर्स, प्लीज लेट मी नोट डाऊन युअर ऍड्रेस. हो, नक्कीच, तुम्ही मला तुमचा ऍड्रेस सांगा. राकेश, इट इज B49 न्यू कॉलनी. मिसेस सरकार, आय विल गिव्ह हिम युअर मेसेज ॲज सून ॲज ही रिटर्न्स. राकेश, थँक्यू. आता इकडे पहा, याच्यामध्ये मेन कॉन्टेंट कुठं आहे, तर पहा मेन कॉन्टेंट इथे आहे. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता याच्यामध्ये ही लाईन कट होणार. ठीक आहे. मिसेस सरकार त्यांना मेसेज देणार. याच्यामधलं तुम्हाला टेन्स चेंज करायचा आहे, म्हणजे पाहूनच लिहायचा आहे, फक्त टेन्स चेंज करायचा आहे. ज्याच्यामध्ये थोडासा जरी दिमाग असेल तरी तो हा क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे, 4 ला 4 मार्क घेऊन जाणार. तर पहा, मेसेज 22 मार्च 9 AM सुमित. ठीक आहे. आता सुमित म्हणजे काय, सुमित जे काही डॉक्टर्स आहेत ते. आता पहा, सुमितला मेसेज पाठवला. ठीक आहे. ज्याला मेसेज पाठवला त्याचं नाव अगोदर सुमितला पाठवला. आता इकडे पहा, याच्यामध्ये एक लाईन सोडायची. इकडे पहा, मेसेज लिहिला, एक लाईन सोडली. 22 मार्च 9 AM, एका खाली एक लगेच. हे 2 झाल्याच्या नंतर इथे एक लाईन सोडली, ज्याला मेसेज पाठवणार आहात त्याचं नाव. त्याच्यानंतर एक लाईन सोडली आणि मेसेज लिहायला सुरुवात केली. तर पहा, वन राकेश सूद स्टेइंग इन B49 न्यू कॉलनी. इकडे पहा, राकेश सूद जे कुठे राहतात, B49 मध्ये राहतात, न्यू कॉलनी मध्ये. रँग अप दिस मॉर्निंग, त्यांचा फोन आज सकाळी आला होता. टू से, ते काय म्हणत होते, हिज वाईफ हॅज नॉट बीन कीपिंग वेल. त्यांची जी पत्नी आहे त्याची तब्येत चांगली नाही. सी हॅड अ हेडेक एस्टरडे. तिला कालपासून काय होता, हेडेक होता. अँड हॅज बीन रनिंग अ हाय टेम्परेचर सिन्स धिस मॉर्निंग. आणि ती आजपासून, तिला आज सकाळपासून काय चालू झालेलं आहे, जे काही टेम्परेचर आहे, ताप चालू झालाय. ही वॉन्टेड टू गो ओव्हर देअर प्लेस अँड अटेंड हर ॲट द अर्लिएस्ट. सुनीता. झालं, संपलं. क्लिअर आहे. त्यानंतर
हा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे, सप्टेंबर 2021 मध्ये आलेला आहे. हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. इमॅजिन यू आर राहुल और ज्योति स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. यू आर गोइंग टू अटेंड an international awareness program in New Delhi. The next week, draft a message about 50 to 60 words. इकडे बघा इथं दिलेला आहे 50 to 60 words. याच्यापेक्षा जास्त झालं नाही पाहिजे. प्रश्न स्वतः तुम्हाला सांगत आहे की याच्यापेक्षा वर गेला नाही पाहिजे तुमचा मेसेज. 50 to 60 words. Convey the same to your classmates. Give your own reason to support your message. आता इकडे बघा काही क्वेश्चन्स अशा प्रकारचेही येतात ज्याच्यामध्ये स्वतः तुम्हाला सगळं तयार करायचं असते. अगोदर काय होतं, अगोदरच्या क्वेश्चन्स मध्ये कन्व्हर्सेशन होतं आणि त्याच्यामधून क्वेश्चन तुम्हाला दिलेला होता. आता इथे काय, इथं तसं काही नाही, तुम्हाला सगळं तयार करायचं आहे. तर इथं बघा, इथं दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. हा तुम्ही वाचून घ्या आणि याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करा. त्याच्यानंतर हे दोन जे क्वेश्चन आहेत त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. याचा वाटलं आमचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून हे प्रश्न तुमच्याकडे असतील. ठीक आहे, या क्वेश्चनचा आणि या क्वेश्चनचा. नेक्स्ट ह्या थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस लेक्चर. थँक्यू सो मच. इफ यू डोंट लाईक दिस channel, please like and subscribe.